नमस्कार, मी प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे ताडपत्री. एक सूचना: या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर आता ऐकूया माझी कथा ताडपत्री. संजय वाघवेरेने स्कूटर आमदार विठ्ठलरावांच्या बंगल्यात आत घेतली. स्कूटर स्टँडला लावता लावता आतून सुलक्षणाबाईंचा कॉल मोबाईलवर आला. संजय, अरे पाहुणे येणार आहे जेवायला, तसाच मार्केटमध्ये जा आणि 10 किलो चिकन घेऊन ये. पैसे ट्रान्सफर करते तुझ्या अकाउंटला. संजयने स्कूटर वळवली आणि तो बाहेर पडला. मार्केटमध्ये जाऊन नेहमीच्या चिकनवाल्याकडून त्याने चिकन घेतले. बाई परत काहीतरी आणायला सांगणार आणि परत आपल्याला मार्केटमध्ये पिटाळणार, म्हणून त्याने परत फोन केला. बाई, चिकन घेतलंय, आणखी काय हवाय का बघा. बघते. त्या जेवण करणारी सोयरा तिला विचारते म्हणत बाईनी फोन होल्डवर ठेवला आणि ते 1 मिनिटाने बोलू लागले. अरे सोयरा म्हणते येताना कोथिंबीर आण, आलं पण आण. बर म्हणत संजयने सर्व सामान घेतले आणि तो परत बंगल्याच्या दिशेने निघाला. बंगल्यात शांतता होती, याचा अर्थ आमदार विठ्ठलराव अजून आले नव्हते. साहेब नाही आले का, त्याने बाईंना विचारले. नाही आले अजून, येत्याच संध्याकाळपर्यंत. अध्यक्षांनी मिटिंग लावली आहे म्हण. अरे म्युन्सिपाल्टीचं इलेक्शन आहे ना, मग त्याची तयारी चालली आहे. बरं संजय, तू एक काम कर, तर साहेबांची गाडीमध्ये ना त्यांना हात धुवून वगैरे घे आणि जरा पेट्रोल भरून ठेव आणि काय असतं ते सगळं बघ. त्याची तेच तीच गाडी लागते. एवढी गाडी असली तरी तीच गाडी विचारणार वय. म्हणून संजयने साहेबांच्या ऑडी गाडीची चावी घेतली आणि तो बाहेर पडला. त्याने गाडी पंपावर घेतली, गाडी धुवून घेतली, मग पेट्रोल घातलं, हवा चेक केली, बिल घेतलं आणि तो परत बंगल्यावर. बाई हॉलमध्ये बसून मालिका बघत होत्या. त्यांच्याकडे बिल दिलं, बाईने त्याला पैसे दिले. बाई म्हणाल्या, संजय तू आज जाऊन जेवून घे आणि गाडी घेऊन इमानतळाकडे जा, साहेब 5 पर्यंत पोहोचतोच म्हणाले. बर म्हणत संजय किचन मध्ये गेला. त्याने ताट वाढून घेतलं आणि भांड्यात शिजवून ठेवलेले अन्न वाढून घेतलं आणि तो जेवू लागला. जेवता जेवता मघा बाईनी बोललेले शब्द त्याला आठवले. आता म्युनिसिपाल्टीचं इलेक्शन आहे. गेल्या टायमाला आपलं तिकीट हुकलं, कारण आमदारांचा म्हणजे साहेबांचा आपला पक्षच दुसऱ्या पक्षात सामील झाला, त्यामुळे नवीन पक्षात साहेब नवीन. पण आता आपले साहेब 8 वर्षे आमदार आहे. त्यांनी ज्या पक्षाचं वजन वाढवल्यात त्यावेळी आपल्याला आपल्या वार्डमध्ये आपल्याला तिकीट हे मिळणार, असं संजयच्या मनात म्हणत असताना संजय वाघमारेने साहेबांची आवडती ऑडी गाडी बाहेर काढली आणि विमानतळाच्या दिशेने पळवत गेले. गेले 15 दिवस साहेब नागपूर अधिवेशनात होते. तो टीव्हीवर बातम्या बघत होता, फेसबुकवर वाचत होता. आता साहेबांचे पक्षात बऱ्यापैकी वजन वाढलं. यावेळी साहेबांनी लक्ष दिलं तर आपणास तिकीट निश्चित मिळणार आणि आपल्या बाईसाहेब म्हणजे सुलक्षणाबाई पण मनात घेतलं पाहिजे. अर्थात गेली वर्षी त्या 5 वर्ष त्या मला सांगत असतात, संजय पुढल्या वेळी म्युनिसिपाल्टीच्या इलेक्शनला सांगून साहेबांना सांगते आणि तुझं तिकीट पक्कच करते की नाही बघ. या आशेवर गेली 5 वर्ष आणि एकंदर 15 वर्षे तो साहेबांजवळच आहात. 15 वर्ष संजयची आई या बंगल्यावर कामाला यायची. लहानपणापासून संजय पण येतच राहिला. त्याला या बंगल्याचा कोपरा माहीत होता. साहेबांच्या दोन्ही लेकी त्याच्यापेक्षा 4-5 वर्षांनी मोठ्या. त्या संजयला छोटी मोठी कामं सांगायच्या आणि संजय ते व्यवस्थित करायचा. त्या दोघी संजयला भाऊच समजायच्या. संजयच्या आईला काम झेपेना तेव्हा ती यायची बंद झाली, पण संजय येतच राहिला. तो 12वी पास झाला आणि विठ्ठलरावासमवेत सभा मिटिंगांना जाऊ लागला. साहेबांना सुद्धा कोणीतरी सोबत असायला लागायचं. कधी कार्यकर्त्यांची बैठक, कधी मुंबई पुण्याची मंडळी यायची, कधी मंत्र्याचा दौरा असायचा, निवडणुका असायच्या. साहेबांनी संजयला सांगायचे फक्त. संजय सर्व कार्यक्रम उत्तम पार पाडायचा. येणारा जाणारा विठ्ठलरावांना खुश असायचा. हळूहळू लोक संजयला विठ्ठलरावांचा मानसपुत्रच म्हणायला लागले. गाडी विमानतळाच्या पार्किंग लॉटमध्ये राहून संजय साहेबांची वाट बघत नाही. बरोबर 5:30ला साहेब बॅग घेऊन बाहेर आले. धावत संजय त्यांच्या जवळ गेला आणि त्यांची बॅग त्याने हातात घेतली. एवढ्यात शंभूराव सुद्धा बाहेर आले. संजय, शंभूरावांची पण बॅग ते आपल्या गाडीतून येत आहेत.
वाटत त्यांना सोडू आपण. संजयने शंभूरावांची पण बॅग घेतली आणि दोन्ही बॅगा घेऊन तो गाडीच्या दिशेने चालू लागला. गाडीत विठ्ठलराव आणि शंभूराव दोघे मागे बसले आणि संजय गाडी चालवू लागला. शंभूराव म्हणजे बडबडी व्यक्ती. गाडी चालू असताना ते बोलू लागले, मग काय विठ्ठलराव, हल्ली लोक या तुमच्या संजयाला तुमचा मानस पुतळा म्हणतात, खरं आहे का? अहो काय असतं शंभूराव, मला आता 2 कन्या, मुलगा नाही, आणि हा संजय काय असतो बरोबर सोबत म्हणून म्हणतात. बरं बरं बरं, पण यंदा कॉर्पोरेशनच्या इलेक्शनला तरी त्याला तिकीट द्या, होऊ दे सुरुवात. काय मदत लागली तर मी आहेच की. होय होय, माझ्या पण मनात आहे हो, पण शेवटी पक्षश्रेष्ठी हायकमांड. म्युनिसिपालिटीच्या इलेक्शनला कसलं आलंय हायकमांड हायकमांड विठ्ठलराव? नाही हो शंभरराव, हा सुंदर आलाय ना पार्टी अध्यक्ष, तेव्हापासून काय खरं नाही बघा. कसा काय कोणाचा गेम करील काय कळायचं बी नाही. अहो विठ्ठलराव, तरी पण लक्ष ठेवा संजयावर. तुम्हाला पुढे मदत होईल, नाहीतर आपण एकटं पडतो हो राजकारणात. हो हो, हे मी करणारच हो. मी 5 वर्षापासून सांगतोय संजयला, पुढच्या इलेक्शनला तुला वार्डात तिकीट देणार म्हणजे देणार. शंभूरावांचा बंगला आला तसा संजयने गाडी थांबवली आणि शंभूरावांची बॅग त्यांच्या घरात नेऊन ठेवली. परत तो गाडी चालवू लागला. गाडीतून उतरता उतरता विठ्ठलराव साहेब म्हणाले, संजय, उद्या 5 वाजता कार्यकर्त्यांची मीटिंग बोलाव. मी आहे उद्या, म्हणावे इलेक्शन जवळ आहे, कधी बी डिक्लेअर होईल, त्यासाठी सगळी तयारी करायला हवी. साहेबांची बॅग घेऊन संजय खाली उतरला आणि बंगल्याच्या दिशेने चालू लागला. गाडीचा आवाज ऐकून सुलक्षणाबाई बाहेर आल्या आणि त्यांनी संजयच्या हातातील बॅग घेतली आणि 2 जण आत. संजयने ऑफिसच्या फोनवरून भराभर फोन लावले आणि तो मीटिंगची तयारी करू लागला. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या हॉलमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी जमली. म्युनिसिपल इलेक्शन खूप वर्षांनी होत होतं आणि अनेकांनी गुडघ्याला बाशिंग लावून तयारी केली होती. साहेबांनी पार्टी अध्यक्षाचा मेसेज सर्वांना सांगितला, या बघा, यावेळी आपण ही महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे, तयारीला लागा. प्रत्येकाने आपल्या बायोडाटा तयार करून पक्ष निरीक्षक येणार आहेत त्यांच्याकडे द्या. सर्वांना तिकीट मिळेल असं नाही, कोणी नाही मिळालं तर नाराज व्हायचं नाही. ज्या कोणाला तिकीट मिळेल त्यांना पक्ष तुम्हाला फंड देईल. काय, पण तो पुरेसा नसतो, आणि खूप खर्च करावा लागतो. तेव्हा पैशाची पण तयारी करून ठेवा. लवकरच पक्ष निरीक्षक आपल्या भागात येतील. मग प्रत्येक वार्डाची तयारी झाली. संजय राहत असलेल्या वार्ड नंबर 72 मधून सर्वांनी एकमुखाने संजयचे नाव सुचवले आणि मीटिंग संपली. गाडीत परत जाताना साहेब फोनवर अध्यक्षांशी बोलत होते. तेव्हा संजय विचार करत होता, आपल्याला तिकीट मिळाले तर आपला खर्च कोण करणार? आपल्याकडे निश्चित असं काही उत्पन्न नाही. बाई अधूनमधून थोडे पैसे देतात, साहेब कधी काही देतच नाही. साहेबांच्या मुली आल्या की 1000-2000 खिशात ठेवतात, त्यात आपली बायको नेटाने संसार करतात. आज ना उद्या आपण नगरसेवक होऊ, मग पुढे पुढे अजूनही पुढे जाऊ. पण साहेबांचा हात मात्र डोक्यावर असला की काही अशक्य नाही. पण निवडणूक लढायची म्हणजे साहेबांनी मदत केली तरच शक्य आहे, नाहीतर आपल्याला कसं जमवते. संजयच्या वार्डात बातमी पसरली की यावेळी संजयचे तिकीट निश्चित. प्रत्यक्ष आमदार विठ्ठलराव पाठीशी असताना काय अशक्य आहे. वॉर्ड नंबर 72 मध्ये बहुतेक झोपडपट्टी. आता सर्वांना संजयचे कौतुक होते. या झोपडपट्टीत लहानाचा मोठा झालेला संजय कसल्याही व्यसनात अडकला नव्हता. सर्वांची मिळून मिसळून वागत होता. अडचणीच्या वेळी धावत होता. म्युनिसिपल इलेक्शन जाहीर झाल्या. सर्वच पक्ष जागे झाले. आपापले उमेदवार निवडू लागले. विठ्ठलरावांची गडबड उडाली. रोज नवीन नवीन बातम्या फुटू लागल्या. इच्छुक उमेदवार मुंबईत जाऊन मंत्र्यांना भेटू लागले, पक्ष अध्यक्षांना भेटू लागले. पक्ष निरीक्षक त्यांच्या शहरात आले. आमदार विठ्ठलराव, शंभूराव पण होते. प्रत्येक वार्डात उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. वार्ड नंबर 72 मध्ये फक्त संजय एकच इच्छुक होता, त्यामुळे त्याचे तिकीट सर्वांना पक्के वाटत होते. पक्ष निरीक्षक म्हणाले, ही यादी मी अध्यक्षांकडे देणार. शेवटी तेच ठरवतील. काय, आपल्या हातात तसं नसतं. कदाचित लिस्ट देऊन त्यांना दिल्लीला पण जावं लागेल. काय, मग या भावातील खासदार, आमदार यांच्या पण सूचना घेतील आणि मग माणसाचं नाव डिक्लेअर होईल. पक्ष निरीक्षक गेले. संजयच्या छातीत धडधडत होती.
मागील वेळी शेवटच्या क्षणी त्याचे तिकीट गेले होते, पण तो साहेबांना चिकटून होता. त्यांची आणि बाईची सर्वच कामे करत होता. त्यांचा ड्रायव्हर तोच होता, साहेबांचा सेक्रेटरी तोच होता, घरातील नोकरही तोच होता, पक्षाचा कार्यकर्ताही तोच होता. साहेब आणि बाई आपले भरे करतील अशीच त्याला अपेक्षा होती. यादी घेऊन पक्षाचे खासदार पोपटराव स्वतः शहरात आले. संजयने हॉल ठरवला होता. पत्रकार जमले, इच्छुक उमेदवार, त्याचे नातेवाईक, हितचिंतक जमले. हॉलमध्ये गर्दी खूप वाढली. संजयने मागवलेल्या खुर्च्या भरल्या, मग त्याने ताडपत्र्या मागवल्या. बरीच लोक त्यावर बसली. खासदार आले. त्यांनी वॉर्डप्रमाणे पक्षाचे उमेदवार जाहीर केले. ज्यांना तिकीट मिळाले होते ते खुश झाले, त्यांना तिकीट मिळाले नाही ते शिवाय देऊ लागले. आणि वॉर्ड नंबर 72 जवळ आला. संजयच्या छातीत धडधडत होते. आता आपलं नाव डिक्लेअर होईल, आता नाव डिक्लेअर होईल. आणि वॉर्ड नंबर 72 नाव जाहीर झाले. वॉर्ड नंबर 72, विक्रांत जगदाळे. विक्रांत जगदाळे. विक्रांत जगदाळे? कोण हा विक्रांत जगदाळे? कोण हा विक्रांत जगदाळे? अरे हा तर शंभूरावाचा मेहुणा. संजय कान टावकावून होता. त्याला वाटलं आपलं नाव आता डिक्लेअर होईल, संजय वाघमारे म्हणेल कोणतरी. पण वॉर्ड नंबर 72, विक्रांत जगदाळे. आपलं नाव बाजूला ठेवून दुसराच कोणी? विक्रांत जगदाळे. संजय सुन्न झाला. त्याला त्याच्या कानावर विश्वास बसेना. त्याच वेळी हॉलच्या एका कोपऱ्यातून जल्लोष सुरू झाला. विक्रांतच्या समर्थकाने त्याला उचलून खांद्यावर घेतले होते. सभा संपली. खासदार, आमदार बाहेर पडले. लोक बाहेर पडले. काही आनंदाने, काही दुःखाने, काही एकमेकाला शिव्या घालत, काही 10 वर्षांनी आपणाला तिकीट मिळालं नाही म्हणून दुःख होत लोक बाहेर पडले. हॉलमध्ये एकटा राहिला संजय. सुन्न होऊन पाहत होता. हॉल खाली झाल्यावर शांतपणे ताडपत्र्या झाडून झाडून गुंडाळून ठेवत होता. रात्री शंभूरावांच्या बंगल्यावर आमदार विठ्ठलराव आणि शंभूरावांची इम्पोर्टेड व्हिस्की पीत बसले होते. शंभूराव विठ्ठलरावांना म्हणाले, मग आमदार साहेब, हे संजयला तुमचा मानसपुत्र म्हणालात, अहो मग त्याचा काटा काढायचा कसं काय तयार झालात म्हणावं? मानसपुत्र वगैरे काय नसतं हो शंभूराव. उद्या हाच मानसपुत्र आमच्यापेक्षा मोठा होणार आणि काय सांगावं, आमच्या विरुद्ध उभा राहील की इलेक्शनला. ते आपले छक्के पण ते त्याला सगळं माहीत. त्यापेक्षा ही बाणगुळ याच वेळी तोडायची शंभूराव. अहो पर पार निराश झाला असेल की संजय. अहो होईल 2 दिवस काय. अहो आमच्या घरवालीने पण ऑर्डर दिलेली, या संजयला अजिबात तिकीट देऊ नका. अहो त्याचा घरवाला गडी किती हो. संजय हे कर, संजय तिकडे जा. संजय कुत्र्यासारखं धावतोय. म्हणजे मग शेवटी संजय ताडपत्रे उचलण्याचंच काम करणार म्हणा की. अहो शंभूराव, असे ताडपत्रे उचलणारे गावोगावी आहेत म्हणून आम्ही राज्य करतोय. घ्या. दोघांनी इम्पोर्टेड व्हिस्कीचा लार्ज पेक तोंडाला लावला. मग आमदार साहेब, ताडपत्री म्हटला, मग ताडपत्र्यांचा सध्या रेट तरी काय आला हो? आपल्या विनोदावर शंभूराव खळखळून हसले आणि त्यांनी टाळीसाठी हात पुढे केला. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा. आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.